लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होणार आहे। गेल्या वेळेला देशामध्ये मोदी लाट असताना राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या मदतीने ही जागा आपल्याकडे राखण्यामध्ये यश मिळवलं होतं। आता मात्र विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना पक्षांतर्गत विरोध तर आहेच, मात्र मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या सतेज पाटलांनीही थेट विरोध सुरू केलाय। त्यामुळे महाडिक यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। गेल्या निवडणुकीत त्यांच्या सोबत असलेले यावेळी मात्र त्यांना पाडण्याच्या तयारीत आहेत। महाडिक यांच्या विरोधात शिवसेनेचे संजय मंडलिक उभे आहेत। शिवाय या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे 3, राष्ट्रवादीचे 2 तर भाजपचा 1 आमदार आहे। शिवसेनेचे 3 आमदार शिवसेनेच्या उमेदवारासाठी पूर्ण क्षमतेने तयारीला लागलेले आहेत। त्यामुळे आपसुकच सेनेच्या उमेदवाराचं पारडं जड होऊ लागलंय। या पार्श्वभूमीवर आघाडीतील बिघाडी दूर करणं हे नेत्यांसमोर मोठं आव्हान असणार आहे।